नाव काय तुझं? स्वरांगी. अरे वा, मस्त नाव आहे तुझं. हा आता 32 वर्षाचा आहे. दिव्यांग म्हणजे जो मधला प्रकार आहे तो मेंटली जो चॅलेंजिंग प्रकार आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. त्याच्यातला ऑटिझम आहे, डाऊन सिंड्रोम आहे, अशी वेगवेगळी सगळ्या प्रकारची मुलं आमच्या शाळेमध्ये आहेत. सुप्रभात मित्रांनो, आजच्या सुंदर ब्लॉगमध्ये आणि विशेष ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज मी देवरुखमध्ये दिव्यांग मुलांची शाळा आहे, तर छोटीशी शाळा आहे, तर त्यासाठी मी आता भेट देण्यासाठी इथे आलो आहे. आणि विशेष कारण म्हणजे आज गोकुळाष्टमी आहे, तर आपण शाळेत बघूया कशा पद्धतीने हा कार्यक्रम साजरा केला जातो. मित्रांनो, आता आपण शाळेत आलो आहे आणि बघू शकता इथला उत्साह. पूनम चंद्रशेखर चव्हाण उर्फ पूनम देवीदास जाधव. आता तुम्ही या शाळेच्या कमिटीवरती पण आहात. काय पद आहे? मी नेक्स्ट जनरेशनची उपाध्यक्ष आहे आणि साहसची सचिव आहे. कसं मनात आलं की ही शाळा सुरू करावी? ॲक्च्युली मी ह्या विद्यार्थ्याची पालक आहे, त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही आविष्कारमध्ये जात होतो, पण ते अपडाऊन करणंही पॉसिबल नव्हतं. 1 वर्ष तिथे राहिलो होतो आणि इथे आपल्या तालुक्यात मुलांची संख्या ती जास्त आहे, म्हणून ही संकल्पना डोक्यात आली आणि सुरू केली. आता ही जी शाळा आहे ह्याच्यामध्ये कुठची मुलं म्हणजे कुठच्या प्रकारची मुलं ह्याच्यामध्ये प्रवेश घेऊ शकतात? ॲक्च्युली दिव्यांग म्हणजे जो मधला प्रकार आहे तो मेंटली जो चॅलेंजिंग प्रकार आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. त्याच्यातला ऑटिझम आहे, डाऊन सिंड्रोम आहे, अशी वेगवेगळी सगळ्या प्रकारची मुलं आमच्या शाळेमध्ये आहेत. 5 वर्षापासून 40 वर्षापर्यंतची मुलं ह्या कार्यशाळेमध्ये आहेत. साधारण या शाळेला तर किती वर्ष झाली? आता ह्या नवीन इमारतीत येऊन आम्हाला 2 वर्ष पूर्ण झाली, पण त्याच्यापूर्वी ही शाळा माझ्या ऑफिसमध्ये होती. त्याच्याही पूर्वी रघुपतीचं जे मंदिर आहे तिथे होती. अशी बरेच वर्ष ही शाळा चालू आहे, पण ही जी वास्तू आम्हाला मिळाली ह्याला 2 वर्ष झाली. 8 वर्ष मी वकील आहे, माझ्या कार्यालयामध्ये ही शाळा चालवली. ॲक्च्युली जेव्हा मला कळलं की तो ऑटिझम आहे आणि आम्ही जेव्हा त्याला ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि तिथे लक्षात आलं की हा ऑटिझम आहे, त्या ऑटिझम हा एक प्रकारचा वेगळा प्रकार असतो हे सुद्धा मला तेव्हा माहीत नव्हतं, LLB होऊनसुद्धा. आणि जेव्हा लक्षात आलं की ऑटिझम आहे आणि ही गोष्ट आपल्याला ॲक्सेप्ट करायला हवी, तेव्हा ती ॲक्सेप्ट करणं खूप कठीण होतं. पण लक्षात आलं की ही आपल्याला ॲक्सेप्ट करायलाच हवी, कारण त्याशिवाय पर्याय नव्हता. आणि तिथे त्या डॉक्टरनी सांगितलं की ह्यासाठी तुम्हाला थेरपी ही अतिशय आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्हाला शाळेमध्ये ह्याला कुठल्या तरी घालावं लागेल. आणि तेव्हा देवरुखमध्ये ती परिस्थिती नव्हती. मग मी त्याला मुंबईला दर 15 दिवसांनी घेऊन जात होते. फिजिओथेरपी असेल, ऑक्युपेशनल असेल, स्पीच थेरपी असेल, ती तिथे करत होते. त्याच्याकडून शिकून त्या शिक्षकांकडनं घेत होते आणि मी देवरुखमध्ये येऊन ते सगळं करत होते. आणि ह्याच्याप्रमाणे त्याला तो चालू लागला आणि इतर गोष्टी त्याच्या प्रोग्रेस झाल्या. आणि लक्षात आलं की इथे आपल्याला शाळा काढणं आवश्यक आहे. आणि ही शाळा चालू झाल्यानंतर ती प्रगती आपण सगळ्यांनी आता बघितलेली आहे. की अशी मुलं अजून भरपूर असतील आणि त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. हा माझा मुलगा शिवम देवीदास जाधव, त्याचं वय 19 आहे. ओके, दादा म्हणतात त्याला दादा म्हणतात. ताई, तुमचं नाव कसं? सौ प्रणाली प्रशांत विंचू. जेव्हा आपल्याला कळतं की आपलं बाळ इतरांपेक्षा वेगळं आहे, त्यावेळेला तुमच्या मनातल्या भावना कशा आहेत? म्हणजे तुमचं मुलं आता साधारण किती वयात तुम्हाला हे कळलं की इतरांपेक्षा वेगळं आहे आणि त्याला तुम्ही कसं सामोरे गेलात? लहानपणापासून 1 वर्षानंतर मला हे कळलं, कारण मग तिची प्रगती हळूहळू व्हायला लागली. त्याच्यानंतर 1 वर्षानंतर मग मी तिच्यावर एक प्रयोग करायला लागले. डॉक्टर उपचार केला किंवा आपल्या घरगुती उपचार केले. त्याच्यानंतर मग मला कळलं की माझं मूल हे असं अपंग आहे म्हणून. मी शाळेत घातली तिला. मी पहिलं पूर्ण जिद्द शाळेत होती ती. मला कळलं की आपल्या देवरुखला आपल्या शाळा ही आता ओपन होते, पण ही देवरुखच्या शाळेत तिला टाकली. मग देवरुखच्या शाळेत टाकल्यानंतर तिची भरपूर प्रगती झाली. आता ती स्वतः हळूहळू थोडंफार करायला शिकते. ही माझी मुलगी आहे, तिचं नाव श्रेया प्रशांत विंचू. तिला नाचायला आवडतं, खेळायला आवडतं आणि तिला माणसं हवी असतात मेन सगळ्यांमध्ये.
म्हणजे जेवायला सगळ्यांना बोलवायला भरपूर तिला हा छंद भरपूर आहे. प्रेमळ आहे भरपूर हा प्रेम भरपूर माणसं भरपूर हवी असतात. ओके. मी अमृता आशिष भिडे, राहणार संगमेश्वर. म्हणजे संगमेश्वरवरनं तुमच्या मुलीला तुम्ही इकडे रोज शाळेत घेऊन येते पाठवताय. शाळेत. ओके. ती 8 महिन्यांच्या नंतर आम्हाला कळलं की तिच्यामध्ये हा बदल आहे. त्या काळात तिला फिट आली, डॉक्टरांकडे पुण्याला नेलेली तिला. ओके. त्याच्यानंतर ह्या शाळेमध्ये तिला ऍडमिशन घेतले. आता ती पहिली शाळेत कुणीकडे होती? पहिली शाळेत आमच्या इथे मराठी शाळेमध्ये घातली. त्याच्यानंतर मला इथे कळल्यानंतर इकडे आणली तिला. आता त्या शाळेतनं ह्या शाळेत तुम्ही जेव्हा तिला ॲडमिशन घेतले तर तुम्हाला काय काय बदल तिच्यामध्ये जाणवत आहेत? आधी आली तर ती व्हीलचेअरने वॉशरूमला जायची. त्याच्यानंतर ती वॉकरवर जायचा प्रयत्न करायला लागली. ही माझी मुलगी स्वरांगी आशिष भिडे, वय वर्ष 11. नाव काय तुझं? ओके, मस्त नाव आहे तुझं. ही छोटी पहिली व्हीलचेअरवरनं फिरायची, आज स्वतःच्या पायावर म्हणजे अगदी वॉकरच्या सहाय्याने सर्व ठिकाणी फिरते. आता मी ऐकलंय मुलं भरपूर म्हणजे मॅडम पण मगाशी म्हटलं की पणत्या वगैरे दिवाळीतनं करतात. तर काय काय उपक्रम करतात मुलं? मला बघायला भेटू शकेल का? पणत्या करतो, हां. फुलं आणि राख्या पण करतो, पण आता राख्याचं ओके. या पणत्या या लहान मुलांनी सगळ्यांनी रंगवल्यात. ओके, खूप छान खूप छान. आणि हा बुक्की म्हणून करतो आम्ही. हां, हे सुद्धा मुलांनी केलंय. अरे वा. बरोबर मी असते. हां, स्टॉकिंग आहे. वा वा वा. बघा मंडळी, खूप छान फुलं केलेत बघा. काय मटेरियल पासून बनवलं हे? ते स्टॉकिंग, हां, मणी असतात वगैरे, त्याचे ऍड केले तरी चालतात असे लावायला. ओके. म्हणजे एवढी कलाकुसर वगैरे ते अगदी स्वतःहून सगळं करतायत. आम्ही त्यांना सांगतो, ते करतात. आणि ह्या ज्या पणत्या बनवतात दिवाळीमध्ये, ही मुलं जी पणत्या बनवतात त्याची विक्री वगैरे होते? म्हणजे ह्याचा वापर नेमका काय होतो? दिवाळीमध्ये होतो विक्री याची, पण आधी आम्ही 1 महिना आधी सगळं तयार करतो. म्हणजे मुलं स्वतः इथे प्रोडक्शन करतात, बनवतात आणि नंतर तुम्ही त्याचं प्रदर्शन करत असाल मला वाटतं. आणि त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ते विक्रीत जातात. ते विक्री जातो. स्टॉलही लावतो आम्ही. म्हणजे भविष्यातनं ह्या शाळेतनं ही मुलं स्वतःचा सुद्धा रोजगार थोडाफार आपण त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो. कुणीकडचे आपण? घोडवली. म्हणजे राहायला घोडवलीत की? आता इथे साडवली. ओके. तुमचं इथे काय मुलगा मुलगी? मुलगी आहे. किती वर्षाची आहे? ती आता 23 वर्षाची. 23 वर्षाची आहे. 4-5 वर्षाच्या नंतर तिला शाळेत नेलं मी. तेव्हा तिथे ती व्यवस्थित बसायची वगैरे नाही. तिच्या उठायची वगैरे. सरांनी तिला सांगितलं की नॉर्मलमध्ये नाही अभ्यास करू शकत. बरोबर. त्यानंतर तेव्हा कळलं की म्हणजे थोडं वागण्या बोलण्यातनं तुम्हाला जाणवलं होतं. ओके. आणि तिचा आता तिला छंद काय आहे किंवा ती काय? अशी भजनाची वगैरे आवड आहे, गाण्यांची, म्हणजे ऐकायची वगैरे, गाणी ऐकायची वगैरे चांगली आवड आहे. भजन वगैरे अशी आवड आहे. अरे वा. आणि असं तिला म्हणजे असं डान्स वगैरे करायला, असं गाणं वगैरे नाचायला बिचायला असं आवडतं. बरोबर. ते म्हणजे खूप आनंदी अशी वगैरे असते या मुलांच्या वगैरे बाईंच्या मध्ये. तिला असं छान वाटतं जरा वेगळं. म्हणजे तिला बोलाय बिलायला पण चांगली शिकली. एवढी बोलत पण नव्हती ती. बरोबर. ते इथे ह्या मुलांच्या बाईंच्या जाऊन बोलाय बिलायला तिला असं भारी यायला लागलं. ही माझी मुलगी नेहा महेश बने. हां. माझं नाव कबीर जाधव. आता तुमच्या शाळेमध्ये इथे तुमचा नातू आहे, काय नाव आहे त्याचं आणि किती वर्षाचा आहे? त्याचं नाव आहे शौर्य आदर्श म्हात्रे. तो 6 वर्षाचा आहे. 2-2.5 वर्षाचा असताना काही शब्द बोलायचा, परंतु तो कोरोनाच्या काळामध्ये तो एक वर्षभर म्हणा मध्ये घरामध्ये राहिल्यामुळे तो कसा तो बंद झाला बोलायचा. बरोबर. आणि मग आम्ही बरेच त्याचे उपचार केले वगैरे. अजूनसुद्धा ट्रीटमेंट चालू आहे त्याची, औषध वगैरे चालू आहे. त्यावेळी वाटलं की हा निश्चितच बोलायला पाहिजे, कारण पहिले शब्द बोलत होता. बरोबर. म्हणजे आता तो बोलायला पाहिजे. मग शाळेमध्ये रमतोय चांगला? हा, पहिला सुरुवातीच्या दिवशी तर तो इथे कसाच आला तो, म्हणजे आनंदानं आला. त्याला काय जबरदस्ती वगैरे काय करावे. बरोबर. याच्या पूर्वी मात्र अंगणवाडीत मी नेत होतो. तर तिथं अंगणवाडीमध्ये तो अजिबात 5 मिनिटं सुद्धा बसायचा नाही. म्हणजे मी तिथं असलो तरी, पण तो पहिल्या दिवशी तर बसला कंप्लीट. म्हणजे नक्कीच या शाळेमध्ये आल्यावर सुद्धा त्याची सुधारणा म्हणजे कसं हालचाली जो जास्त करत होता तो जरा कमी झालेला आहे.
म्हणजे ह्याच्यापूर्वी तो एक क्षणही एका जागा थांबायचा नाही. बसतो मांडी घालत नव्हता घरी, मांडी घालायला लागलेला आहे. बरोबर. आता अजून आमची अपेक्षा पुढची आहे, साजी प्रत्येक पालकाची असणार नक्कीच असणार. ते त्याला बोलता यावं. बरोबर. त्याला सांगितलेलं समजा अजून सांगितलेलं त्याला म्हणजे त्याला शब्दच माहीत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ पेला मग तो अंदाज आणतो, म्हणजे निश्चित असं त्याला कळत नाही. पण ज्या पुन्हा पुन्हा जे झालेल्या गोष्टी आहेत त्या मात्र त्याच्या लक्षात राहतात. उदाहरणार्थ मी घरामध्ये काय करतो, चहा पिलो की बाबा हा कप टेबलावर नेऊन ठेव, तर तो बरोबर त्याला माहित आहे हा कप दिला की टेबलावर ठेवायचा आहे. म्हणजे नक्की सुधारणा होते आणि व्हायला लागले. बरोबर. हा माझा नातू, हां, याचं नाव शौर्य आदर्श म्हात्रे, हा 6 वर्षाचा आहे. माझं नाव रागिणी रवींद्र कानू, इथे देवरुखमधले. या शाळेमध्ये कोण मुलगा मुलगी? मुलगा आहे. मुलगा आहे. किती वर्षाचा आहे? तो 32 वर्षाचा. 5-6 वर्ष झाली. 5-6 वर्षापर्यंत आम्हाला काही समजलेलं नाही. हां, म्हणजे 6 वर्षात साधारण कळायला लागलं 6 तुम्हाला. वर्षानंतर समजलं. त्याला भजन आवडतं. अरे वा, भजन आवडतं. भजनाला तो बसतो. तर या शाळेमध्ये किती वर्ष झाली येऊन? 3 वर्ष आले. 3 वर्ष झाली. म्हणजे 3 वर्षापूर्वीचा आणि आता शाळेमध्ये आल्यावर बदल, तर तुम्हाला कसा वाटतो आणि काय बदल जाणवला? भरपूर जाणवला. प्रगती त्याची थोडीफार तरी व्हायला लागली. बरोबर. म्हणजे पहिल्यापेक्षा निश्चितच फरक पडला. हा माझा मुलगा ओके. प्रसन्न रवींद्र कानू. हां, हा आता 32 वर्षाचा आहे. संजय शांताराम गोपाळ, देऊळ कोलेवाडी. त्याची ही 3री शाळा आहे. हां, पहिला मराठी शाळेत घातलेला, कारण काही शाळाच नव्हती उपलब्ध. बरोबर. म्हणजे अशा मुलांसाठी शाळाच नव्हती त्या वेळेला. हां, आणखी अशा 2 शाळेतनं की एका बेंचवर आपण बसवला हां, की तो तिथंच किंवा खल्लांना किंवा काय ना हा काय विषय नव्हता. म्हणजे समजत नव्हतं. म्हणजे तिथलं जे मॅडम वगैरे होत्या ना, हां. त्या पण काय दुर्लक्षच करायच्या. नंतर मग असं आलं असं की ही शाळा ह्यांनी बांध लागली. हां, की त्यांचे पहिले आभार मान, कारण का आपल्या तालुक्यात ही पहिली शाळा आहे. बरोबर. हां, कारण का आम्ही मराठी शाळेत टाकला, इथं तसं नाही, कारण का इथं आपल्या मुलासारखं सांभाळत आहे. हां, आणि त्या शाळांपेक्षा इथं थोडासा फरक पण आहे. म्हणजे नक्कीच आता त्या पहिल्या शाळांपेक्षा ह्या शाळेत आल्यावर तुमच्या मुलामध्ये सुधारणा नक्कीच आहे. सुधारणा म्हणजे कसं माहिती आहे, हां, तुम्हाला माहिती आहे आपलं मूळ म्हणजे एकदम विचार करतं. हां. कारण इथं टाकल्यानंतर आहे ना, हां. कसलंच टेन्शन नाही, बरोबर. खल्ला नाही किंवा काय नाही. मराठी शाळेत होतं ना की जसा डबा तसाचा तसं घरी नाही यायचा. हां, 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 इथं तसं नाही, हां, इथं खाऊन घ्यायचं. बरोबर. हां, असं आहे. म्हणजे आपल्या मुलाप्रमाणे इथे काळजी घेतली जाते. हा माझा मुलगा आहे. हां. मुलग्याचं नाव विघ्नेश संजय गोपाळ, वय 9 संपली 10व चालू आहे. अरे वा, छान छान. आज कृष्ण झालास तू. तर मला बघून खूप आनंद झाला. त्याने छान छान कपडे घातले. आज तो कृष्ण झालेला आहे. तर दहीहंडीचा सोहळा नक्कीच तो छानपणे अनुभव आहे. बरोबर. तुमची मुलगी इथे आहे, किती वर्षाची आहे? 15 वर्षाची. सर मी घाबरली होती थोडी. हां, आणि इयत्ता पहिलीमध्ये ती जेव्हा गेली ना शाळेमध्ये, हां, तेव्हा मॅडम बोलले की ती जरा चंचल आहे खूप. तेव्हा तिची डॉक्टरी वगैरे करा. मी रत्नागिरीला मॅडमला घेऊन गेली. हां, हायपर म्हणून सांगितले. हां. हायपर आहे. बरोबर. 50% तरी हायपर आहे. हां. पण शाळेत ऍडमिशन घेतल्यावर तुम्हाला तिच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कशी वाटते? खूप छान बोलते वगैरे हां. व्यवस्थित. बाईंची आवडतात. अरे वा. सारखी शाळेत यायला बघते. बाई खूप छान जेवण वगैरे शिकवतात. बरोबर. असं जेव मॅडम दुसऱ्या मॅडम पण छान आहेत. दोन्ही बाई छान आहेत. हां, मला आवड होते शाळेत येण्याची. मला खूप आवड लागली शाळेत येण्यासाठी. माझी मुलगी श्रावणी पुरं 15 वर्षाची आहे. 15 वर्षाची आहे. छंद काय काय तिचे? यायला आवडतं. हां. शाळेत दररोज यायला आवडतं. शाळेत आवडते यायला. अरे वा वा. मित्रांनो, आपण ज्या शाळेमध्ये आलोय त्या शाळेच्या मेन शिक्षिका सौदामिनी बाळकृष्ण नलावडे उर्फ विभा विशाल मोहने. आता या शाळेमध्ये जी मुलं आहेत, म्हणजे दिव्यांग मुलं आहेत, तर त्यांना सांभाळण्याचं काम म्हणजे खूप चॅलेंजिंग काम आहे. त्यासाठी भरपूर संयम तुम्हाला ठेवायला लागतो आणि मुलांना तेवढंच म्हणजे प्रेमाने पण वागावं लागतं. तर कसं वाटतं, हा तुम्ही वेगळा आगळा जॉब करताय असं म्हणायला लागेल तर? हे फील्ड म्हणजे निवडण्यासाठी मला प्रोत्साहन माझ्या मिस्टरांचं मिळालं. ॲक्च्युली मी MA केलं आहे सोशिओलॉजीमधून आणि MA झाल्यानंतर मी BEd केलं स्पेशल सातारा आशा भवनला. आणि त्याच्यासाठी पूर्ण प्रोत्साहन माझ्या मिस्टरांनी केलेलं आहे. मला हे फील्ड ॲक्च्युली माहीत नव्हतं आणि ज्या वेळेला मी स्वतः ॲडमिशनसाठी गेली त्या तिथलं जे वातावरण बघितलं मुलांचं वगैरे शाळेतलं, त्याच्यानंतर मला म्हणजे भीतीच वाटली की हे नाही होऊ शकणार. बरोबर. पण त्याच्यानंतर मग आम्ही दोघांनी विचार केला
आणि मग शांतपणे विचार केल्यानंतर वाटलं काहीतरी वेगळं आहे नक्कीच. ज्या वेळेला मी प्रॅक्टिकली तिथं गेले शिकायला त्यावेळेला मला इतकं समाधान वाटलं या कामाचं. खरंच म्हणजे अशा मुलांसाठी आणि अशा व्यक्तींसाठी मला काम करण्याची संधी जी मिळाली परमेश्वराच्या कृपेने त्याचं खरंच सोनं करता येईल म्हणून मी ते मग नंतर BEd कंप्लीट केलं 2 वर्षाचं आणि नंतर MSW केलं. बरोबर. मॅडम आता मी इथे बघितलं की प्रत्येक मुलाचं वय वेगळं आहे. कोण 6 वर्षाचं आहे, 32 वर्षाचं पण आहे, 12 वर्षाची पण मुलं आहेत. मग ह्या वेगवेगळ्या वयांची म्हणजे गटवारी कशी होते? म्हणजे आपल्या शाळांमध्ये कसं 1ली, 2री, 3री असते. हो, आता सध्या आपण ऑल ओव्हर सगळ्याच मुलांना म्हणजे प्री प्रायमरीपासून ओकेशनल फील्डचे जे आहेत विद्यार्थी आता 18 वर्षाच्या वरच्या आणि 18 वर्षाच्या आतले अशा दोन्ही मुलांना आम्ही एकत्रच घेतो आहे. सध्या जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे पण त्याच्यामध्ये पण आम्ही स्किल त्यांचं जे आहे प्रत्येक विद्यार्थ्याचं त्याच्यानुसार ते डेव्हलपमेंट करतो. तो गोल त्या मुलाचा धरून म्हणजे पर्सनल स्किल, ओकेशनल स्किल, सोशल स्किल आणि मग एज्युकेशनल स्किल अशा पद्धतीने आपण त्यांचं डेव्हलपमेंट करतो. आणि प्रत्येक मुलाचं म्हणजे त्याला ज्या गोष्टी येत आहेत आणि ज्या गोष्टी येत नाही आहेत, ज्या येत नाहीत त्याच्यावर जास्त भर देऊन त्या पद्धतीने गोल सिलेक्ट केला जातो आणि मग त्यांचं डेव्हलपमेंट त्यातून घडवतं. आज मी पाहिलं तुम्ही दहीहंडी फार उत्साहात साजरी केली आणि मुलं फार सजून धजून आली होती. मस्तपैकी खूप छान साजरा आला पाहिलं मी. तसे बाकी जे सण आहेत ते पण मुलांना तुम्ही माहीत करून देता का? नक्कीच नक्कीच. आमचं कसं आहे आता जूनपासून जे शैक्षणिक वर्ष चालू होतं ते शैक्षणिक वर्ष चालू झाल्यानंतर जे सणवार येतात ज्या ज्या महिन्यात जे सण येतात आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा जपण्यासाठी आणि मुलांना त्यातलंही नॉलेज पूर्ण आलं पाहिजे. किमान बघितल्यानंतर मी ज्या वेळेला या वेळेला दाखवते ते सण ते पुढच्या वर्षी ज्या वेळेला ते सण येतात त्यावेळेला त्यांचा उत्साह असतो की त्या कृतीतून त्यांच्या लक्षात येतं की हा सण आत्ता आहे. आता आपली आषाढ एकादशी झाली ती पण आपण शाळेत साजरी केली व्यवस्थित अगदी पद्धतशीरपणे. बाकी या मुलांचे खेळ वगैरे कसे असतात? जे रेग्युलर जी मुलं आहेत त्या मुलांबरोबर आपण या मुलांना पण स्पर्धेमध्ये उतरवतो. मॅरेथॉनची स्पर्धा असेल, चित्रकलेची स्पर्धा असेल अशा पद्धतीमध्ये त्या मुलांना आपण इन्व्हॉल्व करतो आणि खूप छान पद्धतीने मुलं त्याच्यामध्ये सहभागी पण होतात. मी शुभांगी कोलगे बेलवलकर. तुमची पण मला वाटतं एक सामाजिक संस्था आहे. हो आहे, साहिल म्हणून. बरोबर. आज तुम्ही शाळेत आलात, शाळेमधला हा उत्सव तुम्ही पाहिलात म्हणजे दहीहंडीचा उत्सव फार उत्साहाने या मुलांनी साजरा केला. तर कसं वाटतं तुम्हाला या शाळेत येऊन? शाळेकडे आमचं नातं खूप पहिल्यापासून तर जोडलेलं आहे. साहस म्हणून तर आम्ही चालवत होतो त्यावेळेला खूप कमी मुलं येत होती पण आता नेक्स्ट जनरेशन फाउंडेशन इंडिया असं आणि भागवत सरांनी त्याच्यासाठी खूप सहकार्य केलं या सगळ्या याच्यासाठी. पण या मुलांच्या तिथं आल्यानंतर आपलं तर दुःख जातं, आपण एक फ्रेश होतो त्यांच्याशी. आपल्याकडे आता कशी मुलांची संख्या पण इथं वाढलेली आहे. आता आपण हे शाळेचं जे दुसरं नवीन बांधकाम सुरू आहे तर तिथं आपण ते मुलं राहण्याच्या दृष्टीने कसं आपल्याला होईल आणि एक मुलांना या अशी मुलं पालकांना जे ओझं वाटतं तर मुलं जर इथं राहिलीत रेसिडेन्सी झाली तर पालकांच्यावरचं थोडंसं जबाबदारी ती कमी येईल. मुलांना शाळेत बसायची सवय होईल आणि जी काय आता आपल्या आजूबाजूला जी काही मुलं राहिलेली आहेत किंवा शाळेत कोण त्यांना पोहोचवणार मजुरी करणारे पालक आहेत तर अशा वेळेला जर आपली इथं जर शाळा असेल तर आजूबाजूच्या पण मुलांनी आपल्या शाळेत प्रवेश घ्यावा. त्याने आपलीही संख्या वाढेल आणि त्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने सुद्धा चांगलं होईल. नेक्स्ट जनरेशन म्हणजे भागवत सर जशी मदत करतायत ती आणखीनही खूप म्हणजे त्यांना आणखीन प्रोत्साहन मिळेल. भागवत सरांना आपली मुलं पण वाढली तर शाळेत आणखीन आपण एक उंच शिखर त्याच्यासाठी गाठू शकू ह्या मुलांच्या ह्याच्याकडनं. आणि दिव्यांग म्हणून जे काय बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आहे तो एक बदलण्याची जी प्रक्रिया आहे ती या सगळ्या याच्यातून होईल. निश्चितच या शाळेमुळे या मुलांना खूप चांगला म्हणजे भविष्यामध्ये उपयोग होईल आणि जो काय त्यांच्या कलागुणांना वाव द्यायचं तुम्ही काम करताय, तुम्ही सुद्धा या शाळेला जी मदत करताय त्याबद्दल तुमचे आभार आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. नमस्कार, मी ॲडव्होकेट भक्ती सागर मुरुडकर, राहायला देवरुखच. या संस्थेचे चव्हाण मॅडम आहेत, ॲडव्होकेट पूनम चव्हाण, यांच्यामार्फत नेहमीच या संस्थेशी कनेक्ट राहता आलं आणि साधारणतः आदरणीय भागवत सर जे आहेत त्यांच्यामुळे सुद्धा या संस्थेला खूप मोठा त्यांचं योगदान आहे. काय झालं की ह्या मुलांचं पालनपोषण करणं, संगोपन करणं ही या खूप मोठ्या दिव्यातून पालकांना जावं लागतं आणि त्याचा मला सुद्धा थोडासा अनुभव आहे कारण माझा मुलगा सुद्धा कर्णबधीर आहे. त्यामुळं ह्या पालकांच्यात आल्यावर त्यांचं पण थोडं दुःख शेअर करता येतं आणि आपलंही त्यांना सांगता येतं. त्यामुळं खूप इथं आल्यावर आत्मीयता वाटते सगळ्यांबद्दलच. खूप चांगल्या पद्धतीत या शाळेचं कामकाज चालतं. या शाळेतल्या मुलांना जे जशी रिक्वायरमेंट आहे तशा प्रकारे त्यांना थेरपी दिली जाते, त्यांच्यावर त्याप्रमाणे उपचार केले जातात. त्यांचं वेट वाढू नये किंवा त्यांना सगळ्या गोष्टी इतर मुलांसारख्या करता याव्यात यासाठी त्यांचं जेवणानंतर एक योगा किंवा जेवणानंतर चालणं असेल,
सकाळचे एक व्यायाम असतील, सकाळी शाळेत आल्यानंतर प्रार्थना, तर या सगळ्याची मुलांना सवय लावली जाते. आणि घरी काय होतं, आपण त्यांच्याकडून एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटी घरी करून घेता येत नाहीत. पालकांना इतरही कामं असतात, इतर जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे या मुलांकडे स्पेशल पद्धतीनेच लक्ष द्यावं लागतं. आणि ते ह्या शाळेमधल्या ज्या शिक्षिका आहेत, गीते मॅडम आहेत, नलावडे मॅडम आहेत, खूप चांगल्या पद्धतीत मुलांकडून सगळ्या गोष्टी करून घेतात, त्यांना शिकवतात. आईच्या मायेने त्यांना सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात आणि खूप चांगल्या पद्धतीत कार्य या ठिकाणी चालू आहे. जिथे जिथे आता आपल्याकडे देवरुखमध्ये किंवा संगमेश्वर तालुक्यामध्ये अनेक खेडी आहेत, त्या खेडेगावांमध्ये सुद्धा अशी खूप मुलं आहेत, मग त्यांना माहिती नाहीये त्या पालकांना की अशा पद्धतीत या शाळेत कामकाज चालतं किंवा काय. तर यासाठी सुद्धा खूप जनजागृती होणं गरजेचं आहे की जेणेकरून कुठे अशी मुलं असतील तर त्यांना ह्याचा लाभ होईल आणि ते कुठेतरी एक मूळ प्रवाहात येण्यासाठी थोडंसं त्यांना मदत होईल. बरोबर, नक्कीच. खूप छान चांगल्या पद्धतीत चालू आहे. या शाळेसाठी, सर्व संस्थेसाठी आमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, तुम्ही पाहिलात आज कशा प्रकारे त्यांनी दहीहंडी साजरी केली. आणि ही जी दिव्यांग मुलं आहेत ना, म्हणजे तुम्ही बघितलं प्रत्येकाचे प्रॉब्लेम फार वेगवेगळे होते. आपण आज देशामध्ये बरेच प्रॉब्लेम घेऊन बसतो, सिलेंडर महाग झाला, हे झालं ते झालं, पण ही मुलं आपलं दुःख कोणाला सांगणार. आज पाहिलं तुम्ही त्या मुलांची कशी अवस्था असते आणि त्यांना फार प्रेमाने आणि संयमाने सांभाळणं फार गरजेचं असतं. आणि शाळेच्या रूपाने खूप चांगलं माध्यम त्यांना उपलब्ध झालंय. तर बऱ्याचशा पालकांना त्यांचं मूल जर असं गतिमंद, मतिमंद म्हणजे दिव्यांग असू शकेल, तर अशी जर मुलं असतील तर शाळेत पाठवत नाहीत, कारण नॉर्मल शाळेमध्ये ती मुलं ऍडजस्ट होत नाहीत. तर त्यामुळे ही शाळा जी आहे देवरुखमध्ये आहे, जर कोणाला या शाळेमध्ये आपली मुलं म्हणजे दिव्यांग मुलं जर पाठवायची असतील तर खाली नंबर देतोय, त्यांना संपर्क करा. मित्रांनो, या शाळेला जर तुम्हाला डोनेशन द्यायचं असेल, तुम्हाला जो नंबर दिला त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना डोनेशन देऊ शकता. आजचा व्हिडिओ फार मोठा झाला, फार वेळ घेत नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका. पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.